सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी जुई. आता आपण नवीन आपलं जे मी खूप दिवसानंतर नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. माझ्यामध्ये एक्झाम चालू होत्या. सो आता मी आलेली आहे व्हिडिओ घेऊन. त्याच्यामध्ये आपण बनवू शकतो क्राऊन. म्हणजे आपण बोलू शकतो त्याला बिना ग्लू आणि सेलोटेपचा क्राऊन कसा बनवायचा. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घेऊ पण शकता सेलोटेप आणि ग्लू, आणि जर तुम्हाला नाही लागत आहे तर नाही घेतलं तर चालेल. सो फर्स्ट तुम्हाला असा कुठला पण असाइनमेंट पेपर पाहिजे, जे आपल्याकडे पेपर्स असतात ते घ्यायचे. नंतर मग त्याला आपल्याला असं हाफमध्ये फोल्ड करायचं. हाफमध्ये फोल्ड केल्यावर त्याला कट करायचं. नंतर आपल्याला हा जो पेपर असतो त्याचा असं ट्रायंगल बनवायचं. आता त्याचं असं ट्रायंगल आपण बनवलायचे का. इथून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही म्हणजे कट टू कट घेऊ शकता, म्हणजे जो पुरा ट्रायंगल बनेल इथून खाली थोडा पण इकडे तिकडे नाही होणार तसं. सो आता हे आपलं एक ट्रायंगल बनलेलं आहे. आता आपल्याला याला इथपर्यंत घेऊन जायचंय असं. आता ह्याला आपण इथे घेतलंय तर आता नेक्स्ट आपण ह्याला इथपर्यंत घेणार असं. हे एवढं झालं. त्यानंतर आपल्याला ह्याला परत असं इथपर्यंत घ्यायचं. इथे पहिला जो ट्रायंगल आहे ना तो इथून बनला पाहिजे. सो आता ह्याला पण इथून असं घ्यायचं, सेम पण ऑपोजिट वे मध्ये थोडं. हे बघा आता मी एवढं घेतलंय. सो आता आपला हा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा, जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो. सो आता याला कट करताना मी तुम्हाला दाखवते कसं दिसलेलं आहे. आता आपण बनवलंय ते आपलं असं दिसतंय, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 4 पार्ट्स करायचे होते. सो हे करून झालेले आहेत. आता हे आपले 4 ट्रायंगल्स बनल्यानंतर आपल्याला ह्याला इथून मधून असं कट करायचं. इथून हे जो आपला पॉइंट आला ना, मध्ये लाईन आली ना, त्याला आपल्याला इथून असं कट करायचं. मग आपण ह्याला इथून असं ट्रायंगल असं ना तसं आपल्याला असं बनवायचं ह्याला. आता हे असं बनवून झालं. मग सेम या साईडने बनवायचं. तसंच मी आता याला उलटं करून बनवते, पण तुम्ही सरळ करून बनवा. सो आता हे जे आपल्याला ते असं दिसतंय. आता हे आपलं असं बनवून झालेलं आहे. याला आपल्याला असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं. आणि नंतर ह्याला जो आपण आधी बनवलेला त्याच्यासोबत असं करून जॉईंट करायचं. असं आपल्याला असं पुरं असं केलं की याला आपण पहिला टेपने चिपकवूया. असं पण आपल्याला खूप सारे बनवायचे, ते तुम्हाला सगळं बनवते आणि नंतर मग आपल्याला ह्याला स्टिक कसं करायचं ते दाखवते. कारण की जर आता मी तुम्हाला हे 2 कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवल्यात, तर तुम्ही ते तुमच्या मनाने बनवू शकता. सो हे जेव्हा पुरं गोल करून होईल ना माझं, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. ओके. सो आता मी ह्याला कलर केलेला आहे, परत मी ह्याला स्टिक पण केलेलं आहे. सो त्याचे माझं क्राऊन आहे ते असं दिसतंय. बघा तुम्हाला लावून दाखवते. बाहेरून कलर दिलाय, म्हणजे जर आपण स्केच पेन कलर्स वगैरे करू तर चांगलं वाटणार. पण समजा तर इथं ऑलरेडी आपण पेपर यूज करतोय, तो पण लो क्वालिटीचा. जर आपण त्याच्यामध्ये परत हे लावलं, कलर्स लावले, ते पण स्केच पेन वाले, त्याच्यामुळे ना जे आपला पेपर असतो ना तो परत सोक होऊन जातो. नंतर आहे ना असा गळतो पुरा, मग ते चांगलं नाही वाटत. आणि हे आता चांगलं बनलंय, त्याच्यावरती पुरं स्मूथ होऊन जाईल आणि वीक होऊन जाईल. तर थोडंसं इकडे तिकडे आलं ना तर पुरा तुटणार किंवा फाटेल, म्हणून मी याला वॅक्स क्रेयॉन्सने कलर केलं. सो एवढं होतं आजचा व्हिडिओ. तर आता माझं चॅनल बघत राहा. खूप सारे नवीन नवीन व्हिडिओज येणार आहेत, कारण की आता समर वेकेशन चालू झालेलं आहे. सो बाय बाय.